नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला म्हणजे वातावरणातील उष्णता वाढायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या शरीरामधील उष्णता म्हणजेच पित्तदोष देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. त्यामुळे शरीरामध्ये जळजळ होणे, डोळ्यांची जळजळ होणे, पित्त वाढणं, शरीरात उष्णता वाढल्यासारखं वाटणं, मोठ्या प्रमाणावर घाम येणं, थकवा जाणवणं, डिहायड्रेशन होणं असे वेगवेगळे प्रकारचे त्रास होत असतात. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढल्यामुळे, पित्त वाढल्यामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी 5 सोपे घरगुती व आयुर्वेदिक असे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा. पहिला व महत्वाचा उपयोग म्हणजे धण्याचं पाणी. कषाय रसात्मक व शीत गुणात्मक असणारे हे धने आपल्या शरीरामध्ये वाढणारं पित्त व उष्णता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मूत्रमार्गातनं, लघवीतनं जाणारं जे पित्त आहे, होणारी जळजळ असेल किंवा पिवळसरपणा असेल, या गोष्टी कमी करण्यासाठी धने खूप फायदेशीर आहे. पित्तामुळे होणारा जो किडनीचा त्रास आहे तो कमी करणारे आहे. किडनीला विश्रांती देणारे व किडनीला ताकद देखील देणारे आहे. रोज रात्री उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा धण्याची पावडर किंवा धने टाकायचे आहेत. ते पाणी आपल्याला सकाळपर्यंत तसंच थंड होऊ द्यायचं आहे. सकाळी गाळून हे 1 कप पाणी रोज सकाळी आपल्याला उपाशी पोटी घ्यायचं आहे. त्यामुळे शरीरामध्ये वाढणारी उष्णता व पित्त पूर्णपणे कमी येईल. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजेच गुलकंद. मित्रांनो, गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनणारा हा गुलकंद शरीरामध्ये वाढणारा पित्तदोष, उष्णता, जळजळ, वृक्षपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः शरीरात पित्तदोष वाढल्यामुळे ब्लड प्रेशर वाढणे असेल किंवा त्याचा हृदयावर येणारा त्रास असेल किंवा त्याचप्रमाणे जळजळ, मळमळ, आंबट, उलटी असे आम्लपित्तासारखे होणारे त्रास असतील, हे कमी करण्यासाठी या गुलकंदाचा आपल्याला खूप फायदा होतो. गुलकंद जर प्रवाळयुक्त असेल तर सोने पे सुहागाच होणार आहे. रोज रात्री 1 चमचा गुलकंद आपण 1 कप दुधाबरोबर जर घेतला तर हे पित्ताचे त्रास पूर्णपणे कमी येतील. तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे वाळ्याचं पाणी. मित्रांनो, तिक्त, रसात्मक व थंड गुणात्मक असणारं हे वाळा उन्हाळ्यामध्ये वाढणारं पित्त व जास्त प्रमाणात येणारा घाम कमी करून शरीराचं डिहायड्रेशन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. शरीरामध्ये पित्तदोष वाढल्यामुळे आपल्या त्वचेचं टेम्परेचर नॉर्मल राहण्यासाठी शरीर घाम निर्माण करत असतं. जास्त प्रमाणात जर घाम आला तर शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कमी होऊन त्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे पित्त कमी करून घामावर नियंत्रण आणणारं हे वाळा आपल्याला खूप फायदेशीर आहे. हा वाळा आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा माठामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि हे पाणी आपल्याला दिवसभर पिण्यासाठी वापरायचं आहे. मित्रांनो, चौथा उपाय म्हणजे साजूक तुपाचा वापर करणे. मित्रांनो, या साजूक तूप आपल्याला 2 पद्धतीने उपयोगात आणता येण्यासारखं आहे. रोज सकाळी 1 चमचा साजूक तूप तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाढलेले पित्तदोष व वातदोष दोन्ही कमी होण्यासाठी फायदा होतो. त्याचप्रमाणे वाढलेली उष्णता असेल किंवा वाताची रुक्षता असेल, ही देखील कमी होते. उन्हाळ्यामध्ये होणारा धातूंचा क्षय यामुळे भरून निघतो. शरीराची ताकद वाढते व शरीराला स्निग्धपणा येण्यासाठी साजूक तुपाचा फायदा होतो. दुसरा प्रयोग म्हणजे रोज रात्री 1 चमचा साजूक तूप तुम्ही पायाला चोळले पाहिजे. त्यामुळे तुमच्या तळपायामध्ये, शरीरामध्ये असणारी उष्णता कमी होते, डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी, शांत झोप येण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो. 5वा उपाय म्हणजे कोकम सरबत. मित्रांनो, आम्लरसात्मक व थंड गुणात्मक असणारं हे कोकम सरबत शरीरात गेल्यानंतर पित्तदोष कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. आम्लरसात्मक असल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा उत्साह व तर्पण करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. कोकम मधील असणारा हा आम्लरस हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे जास्त घाम आल्यामुळे होणारं डिहायड्रेशन भरून निघण्यासाठी देखील या कोकम सरबतचा आपल्याला फायदा होतो. रोज सकाळी संध्याकाळी 1 कप कोकम सरबत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वाढणाऱ्या उष्णतेपासून मुक्तता मिळवून देऊ शकतं. मित्रांनो, हे 5 उपाय तुमच्या शरीरामध्ये वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, जळजळ, मळमळ, आंबट, उलटी, डोळ्यांची आग होत असेल, हातापायांची आग होत असेल, शरीराला उष्णता जाणवत असतील, तर हे 5 उपाय तुम्ही अवश्य करून बघा. या उपायापैकी कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा. धन्यवाद.